शिरपुरात पत्रकारावर हल्ला, वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयात दिले निवेदन, कठोर कारवाईची मागणी। 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुक्यातील निर्भीडपणे जनतेच्या प्रश्नांवर, प्रशासनातील भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय व सार्वजनिक विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या एका पत्रकारावर काही समाजविघातक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी संघटितपणे हल्ला केल्याचे निषेधार्थ निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। बहुजन वंचित आघाडीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकारावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे। या घटनेतील सर्व दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, पत्रकाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच घटनेची चौकशी उपविभागीय अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात यावी। सदर घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी मनोहर वाघ यांनी सविस्तर माहिती दिली आहे। आम्ही आज वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिनांक 15/10/25 रोजी शिरपूर तालुक्यातील पत्रकारावरती जो भ्याड हल्ला झाला आहे, जे पत्रकार जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनातील भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, सार्वजनिक विषयावर निर्भीड लेखन करणार असून त्याच्यावर काही गुंड प्रवृत्तीचे समाजविघातक व्यक्तींनी संघटित हल्ला केला आहे। सदर घटना ही केवळ व्यक्तीवर हल्ला नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे, जे भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(a) नुसार आम्ही दिलेल्या विचार स्वातंत्र्यावर थेट आघात आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती संबंधित साहेब कारवाई करतील। कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करेल। जय भीम, जय संविधान।